राज्य चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ. सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि दिलबहार तालीम मंडळाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेला आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला. सामन्यापूर्वी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी फुटबॉलला किक मारत करण्यात आलं. यावेळी नगरसेविका मंगलाताई साळोखे, नगरसेवक अश्किन आजरेकर, माणिक मंडलिक, बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी हवेत फुगे सोडून सामन्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेचे दिगंबर फराकटे, अनिल निकम, सुशांत महाडिक, सुशील भांदिगरे, श्रीधर नलवडे, ओंकार काशीद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 2 वाजता सुभाषनगर फुटबॉल क्लब विरुद्ध सूर्या अकॅडमी सातारा यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना सुभाषनगर फुटबॉल क्लबने 8-0 गोलने सूर्या अकॅडमी साताराचा दणदणीत पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील दुसरा सामना वेताळमा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया झाल्या, मात्र गोल करण्यात यश आलं नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोल 0 बरोबरीत राहिला. उत्तरार्धात पुन्हा दोन्ही संघाकडून जोरदार चढाया सुरू झाल्या. सामन्याच्या 65व्या मिनिटाला वेताळमाचा खेळाडू प्रेम देसाई याच्या हाताला चेंडू लागल्याने पंचांनी दिलबहारला पेनल्टी बहाल केली. यावर दिलबहारच्या खेळाडू प्रीतम भोसले याने गोल करत दिलबहार संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पुन्हा दिलबहारचा खेळाडू तुलुंगा यास वेताळमाच्या डी मध्ये रोखल्याने पंचांनी दिलबहार संघास पेनाल्टी दिली. यावर दिलबहारच्या प्रीतम भोसलेने मारलेला फटका वेताळमाचा गोलकीपर रोहित कुर्णे याने अडवल्याने दिलबहार संघाची संधी वाया गेली. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना वेताळमाच्या मिथाईच्या पासवर प्रेम देसाईने गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. संपूर्ण वेळेत दोन्ही संघास गोलची आघाडी करता न आल्याने पंचांनी सामना ट्राय ब्रेकरवर खेळवला. ट्राय ब्रेकरवर दिलबहार तालीमने वेताळमा तालीमीवर 4-2 ने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. वेताळमा संघाकडून मिथाई आकाशमाळी, सर्वेश वाडकर, शोएब बागवान, आकाश मोरे, प्रेम देसाई यांनी तर दिलबहार संघाकडून प्रीतम भोसले, स्वयं साळोखे, सार्थक मखदूम, हेबिन थुलुंगा यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या सम्राटनगर विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात सकाळी 7 वाजता, रंकाळ तालीम विरुद्ध सांगली फुटबॉल क्लब यांच्यात दुपारी 2 वाजता तर बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात 4 वाजता खेळवण्यात येणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाज अत्तार, कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.